बड़ी खबर सोलापुर से, जहां रिपब्लिकन सेना के अध्यक्ष आनंदराज अंबेडकर ने निर्धार मेले में कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए कई बड़े बयान दिए हैं। आनंदराज अंबेडकर ने कहा कि अंबेडकरी आंदोलन का कार्यकर्ता 66 सालों से सत्ता से बाहर है और अब वक्त आ गया है कि उसे सत्ता में हिस्सेदारी मिले। रिपब्लिकन सेना इस दिशा में निर्णायक कदम उठा रही है। उन्होंने आगे कहा कि ठाकरे बंधुओं की तरह ही समय हमें अंबेडकर परिवार को भी एक करेगा। अंबेडकरी कार्यकर्ता लगातार उपेक्षित रहा है और अब उसे सत्ता से वंचित नहीं रहना चाहिए। रिपब्लिकन सेना में हो रहे भारी प्रवेश इस आंदोलन को नई गति देगा। संजय राउत के दूसरा मेले को लेकर भी आनंदराज अंबेडकर ने बयान दिया। उन्होंने कहा कि आज जब मराठवाड़ा और सोलापुर जैसे इलाके बाढ़ और आपदा से जूझ रहे हैं, तब किसी भी राजनीतिक दल को जश्न मनाने से पहले आत्म मंथन करना चाहिए। आधा महाराष्ट्र आज रो रहा है। धम्मचक्र प्रवर्तन दिवस पर उन्होंने कहा कि ये कोई उत्सव नहीं बल्कि डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के विचारों की पुनरावृत्ति का दिन है। यहाँ लोग भक्ति और वैचारिक प्रबोधन के लिए आते हैं, जल्लोष के लिए नहीं। परिवार में एकीकरण पर आनंदराज अंबेडकर ने कहा कि अंबेडकर परिवार एक ही है, भले ही वैचारिक मतभेद हो, लेकिन जैसे ठाकरे बंधुओं को समय ने मिलाया वैसे ही समय हमें भी जोड़ेगा। अनसीजनल रेंज पर उन्होंने सरकार से मांग की, मराठवाड़ा और सोलापुर को ओला दुष्काल घोषित किया जाए। शेतकरों पर हेक्टर 1 लाख रुपए का अनुदान मिले। अगर सरकार अंबानी अडानी का कर्ज बिना पंचनामा माफ कर सकती है तो किसानों को भी न्याय मिलना चाहिए। आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावरती तुम्ही आलेला आहात। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे। निर्धार मेळाव्याला तुम्ही मार्गदर्शन केलात। नेमकं काय संबोधित केलं, काय स्वरूप? मी आज कार्यकर्त्यांना सांगितलं की आजपर्यंत मी खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता सत्तेपासून वंचित राहिला आहे आणि तो कायमचा वंचित राहू नये म्हणून रिपब्लिकन द्या आणि सत्तेचा हा जो मार्ग मी दाखवलेला आहे त्यामधून सत्ता प्राप्त करा। तर आजपर्यंत 60-70 वर्ष या कार्यकर्त्याला उपेक्षित राहिला आहे। कार्यकर्ता कुठेही सत्तेमध्ये गेलेला नाही आणि त्यामुळं तो आंबेडकरी समाजातला हा कार्यकर्ता, अनेक कार्यकर्ते उद्ध्वस्त झालेले मी पाहिलेत। आता ह्याच्या पुढे ते उद्ध्वस्त होऊ नये आणि आंबेडकर चळवळ गतिमान व्हावी यासाठी हा निर्धार मेळावा आम्ही केला होता आणि मला आशा आहे की ज्या पद्धतीनं आज रिपब्लिकन सेनेमध्ये हजारो कार्यकर्ते दर दिवशी जॉईन होत आहेत, त्यामुळं या चळवळीला आणि रिपब्लिकन सेनेला आता गती आल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊतांनी आज सकाळीच विधान केलेलं आहे की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे आणि शिंदे सेना ही गुजरात यांची आहे। त्यामुळे त्यांनी जो दसरा मेळावा आहे तो गुजरातमध्ये जाऊन घ्यावा। खरं तर सध्या आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशा पद्धतीची परिस्थिती आहे। अशा वेळी दसरा मेळावा घेणं कितपत योग्य आहे आणि संजय राऊतांची जी भूमिका आहे की आपला मित्र पक्ष जो आहे त्याचा दसरा मेळावा गुजरातला घेऊन जावा, हे कितपत योग्य? पण त्यांचे मेळावा कोणी कसा घ्यावा, कुठे घ्यावा हा त्यांचा स्वतः म्हणजे त्यांचे राजकीय पक्ष त्यांनी ते ठरवावं। परंतु आजच्या या परिस्थितीमध्ये कसल्याही प्रकारचं सेलिब्रेशन करू नये, कारण आज अनेक लोकांचे, खास करून आज म्हणजे मराठवाडा आणि हे सर्व म्हणजे जे काही दुष्काळी भाग होते त्याच्यामध्येच पहिल्यांदा एवढा प्रचंड पूर आलेला आहे। लोकांना न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा पूर आला आहे। अनेक कच्ची घरं वाहून गेलेली आहेत, गाई म्हशी वाहून गेलेल्या आहेत, गुरं वाहून गेलेली आहेत। अशा वेळेला राजकीय पक्षाने हा उत्सव साजरा करावा का, हा प्रत्येकानं आपल्या मनामध्ये विचार करायला पाहिजे की या इथं अर्धा म्हणजे पुढं मराठवाडा आणि काही प्रमाणात इतर जळगाव म्हणजे इतर प्रदेश महाराष्ट्रातला हा जळतोय, पण पुरानं खरं म्हणजे तो अश्रू ढाळतोय। अशा वेळेला आपण काय करावं, हे प्रत्येक पक्षानं त्यांच्या मनाशी विचार करून हे पुढचे कार्यक्रम करावेत असं मला वाटतं। आंबेडकरी